पत्रिकेचा हेवा केला. ते म्हणाले नांदेडला इतकं चांगलं होतं, नांदेडला इतकं चांगली निर्मिती होऊ शकते. खरं तर नयन बार हा त्यांचाच आहे नाही तर आपल्या सर्वांचा हा गौरव आहे. अत्यंत सुंदर अशी पत्रिका नयननी आपल्या या कार्यक्रमाची दिली. पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर आपण नंतर फोटोचं सेशन करू फॅमिली सोबत. पहिल्यांदा मी कुमार केतकर सरांना विनंती करतो की सरांच्या या 17व्या ग्रंथाचं प्रकाशन आपल्या शुभहस्ते करावं. मी धात्री मी धरित्री या काव्यसंग्रहाच्या मालिकेमध्ये आता सरांचं हे नवं पुस्तक जन्मझुला, जे मुंबईच्या मौज प्रकाशनानं प्रसिद्ध केलंय. दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत माननीय कुमार केतकर यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथे प्रकाशन संपन्न झालेलं आहे. आवाज जरा जास्त झाला. ज्या पुरस्काराची घोषणा आणि ज्याचा उल्लेख डॉक्टर जगदीश कदम सरांनी केला, त्या पुरस्काराचं वितरण इथं होईल. मी माननीय कवी मंगेश काळे यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. कवी मंगेश नारायण काळे, जन्मानं ते आपल्या मराठवाड्यातले, औरंगाबादचा त्यांचा जन्म. हिंदी आणि वृत्त विद्याशास्त्रामध्ये त्यांची पदव्युत्तर पदवी झाली. मराठवाडा दैनिकामध्ये काही काळ त्यांनी काम केलं आणि नंतर खेळ या नियतकालिकाचं संपादनही केलं. त्यांचे 4 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. मंगेश नारायण काळेंच्या कविता शक्तिपाताचे सूत्र, नाल तुटलेल्या प्रथम पुरुषाचे दृष्टांत आणि तृतीय पुरुषाचे आगमन. कवितेसोबतच ते चित्रही काढतात. त्यांच्या चित्रांचं आंतरराष्ट्रीय प्रदर्शनही झालंय. कवितेबद्दलचा त्यांना एक मोठा पुरस्कार मिळाला आहे, महाराष्ट्र फाय फाउंडेशनचा पुरस्कार. आता कदम सरांनी उल्लेख केला त्यांचा की महानगरीय जाणीवांचे कवी म्हणून त्यांच्या या एकूण कवितेच्या प्रवासाबद्दलचा हा या अमृत महोत्सवानिमित्तचा भवभूती काव्य पुरस्कार आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं त्यांना प्रदान करण्यात आला आहे. 5,000 रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, पुष्पहार, शाल, श्रीफळ. गेली कित्येक वर्षे लोकसत्ताच्या माध्यमातून आणि नंतर अलीकडे दिव्य मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्राची वैचारिक परंपरा समृद्ध करणारं लेखन ज्यांचं आपण वाचत आलो आहे, ते महाराष्ट्रातले प्रसिद्ध विचारवंत, लेखक, पत्रकार, संपादक माननीय कुमार केतकर सर, ज्यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा इथे संपन्न झाला. माननीय कुमार केतकर सर यांना विनंती आहे या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय कुमार केतकर. आजचे पुरस्कार मूर्ती कवी मंगेश काळे या पुरस्काराच्या निमित्तानं आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. माननीय कवी मंगेश काळे. कवीचं समाजात काय स्थान असतं हा मी कवी असल्यापासून मला पडत आलेला प्रश्न आहे. आज तांबोळी सरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एका कवीसाठी इतक्या मोठ्या संख्येनं आलेली लोक आणि अत्यंत प्रेमानं हे सगळं करतायत म्हटल्यावर कवीचं समाजात एक नक्कीच महत्त्वाचं स्थान असतं.
असं मलाही वाटतं आहे. एखादा पुरस्कार मिळाला की मला थोडं घाबरल्यासारखं होतं, कारण जेव्हा कोणत्याही कवी लेखकाला पुरस्कार मिळतो तेव्हा त्याचं लेखनाकडे पुन्हा एकदा मागे वळून पाहणं सुरू व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण जर इतिहास तपासून पाहिला तर जगभरातले सगळे महत्त्वाचे कवी लेखक हे त्यांच्या मृत्यूनंतरच लोकांना माहीत पडलेत. आपण आपल्या हयातीत गौरवान्वित होतोय याचा अर्थ आपलं काही फार खरं नाही. तरीही नांदेडकरांनी आणि या समितीने मला बहुभूती पुरस्कार दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. कवीने कवितेतूनच बोलावं यावर अजून तरी माझी ठाम श्रद्धा आहे. त्यामुळे पुन्हा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कवी मंगेश यापूर्वी आमची छानपैकी गप्पाटप्पाही झाले आहेत. श्रीकांत देशमुख म्हणून आपले महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध कवी आहेत. ते साहित्यिक लोकांना एकत्र घरा बोलवतात, आपल्या मळ्यामध्ये गप्पाटप्पा करायला लावतात. असं फार कमी ठिकाणी घडतं. ते आमचे श्रीकांत देशमुख ही चांगली परंपरा चालवतात. मंगेशच्या सहवासात आम्ही काही काळ राहिलो होतो. धन्यवाद देतो त्यांना. आणि आता जो उल्लेख केला होता माननीय कुमार केतकर सरांचा, महाराष्ट्राची विचार परंपरा अखंडित ठेवणारे, महाराष्ट्राचं मन घडवणारं जे लेखन आपण आजपर्यंत वाचत आलो, ते लेखक विचारवंत पत्रकार माननीय कुमार केतकर सर यानंतर आपणाला मार्गदर्शन करतील. या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करतील माननीय कुमार केतकर. आजचे उत्सव मूर्ती लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या सौभाग्यवती आत्ताच इथून गेल्या. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारे नांदेडकर आणि सर्व रसिक, काही नांदेडच्या बाहेरून आलेलेही, आणि बाकी सर्व बंधू भगिनींनो, मला असं सांगण्यात आलं की सभागृहात जागा नाही म्हणून बाहेर पडदा ठेवून तिथेही लोक हा समारोह पाहत आहेत. याच्यावरनं आहे चाललेली ग्रंथालीच्या ग्रंथयात्रेच्या निमित्ताने मी, दिनकर गांगल, अरुण साधू वगैरे आम्ही संबंध महाराष्ट्रावर दौरा करत होतो. त्यावेळेला त्यांची भेट झाली. तोपर्यंत अधूनमधून त्यांचं वाचायला मिळत असे, जरी पुण्या मुंबईमध्ये तुलनेने ते कमी येत असे, तरी पण अधूनमधून ते वाचायला मिळत असे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आकर्षण होतं, थोडी माहिती होती. ओळख झाल्यानंतर ती जास्त झाली. खरं म्हणजे त्यांचं नाव मी पहिल्यांदा जे ऐकलं ते काहीतरी 1972-73 किंवा म्हणजे 70 ते 74 या काळामध्ये आहे, आणि ते कवी म्हणून आहे. वावी भट म्हणून आमचे अतिशय एका अर्थाने मार्गदर्शक म्हणता येतील असे होते. वावी भट हे कॉम्रेड होते. अभिनव प्रकाशन नावाची एक संस्था ते चालवायचे, आणि त्यावेळेला मुंबईमध्ये प्रगत साहित्य सभा नावाची एक संस्था त्यांनी उभी केली होती, ज्याच्यामध्ये परश्री नेरुरकर होते, सदा कराडे होते, राजा राजवाडे होते, नारायण सुर्वे होते, बाबूराव बागुल होते. आणि अशांच्यामध्ये आम्ही त्या प्रगत साहित्य सभेमध्ये दाखल झालो. त्यावेळेला वावी भटांच्याकडे त्यांच्या कवितांचा जो संग्रह प्रसिद्ध झाला होता तो मला पाहायला मिळाला. आणि त्या अर्थाने साधारणपणे 70 ते 72-73च्या काळामध्ये या अस्वस्थ सूर्यास्त पाहिलेल्या माणसाची माझी ओळख झाली, म्हणजे नावानी. त्यामुळे ज्यावेळेला 82मध्ये आम्ही ग्रंथयात्रा काढली त्यावेळी कोणाकोणाला, कोणकोणत्या साहित्यिकांना आपण समावेश करून घ्यायचा अशी चर्चा झाली. त्यावेळेला अर्थातच तांबोळींचं नाव प्रथम आलं. मुंबई महाराष्ट्रामध्ये जरी आपण सगळा महाराष्ट्र एक आहे असं म्हणत असलो तरी प्रत्यक्षामध्ये जरी भौगोलिक आणि राजकीय दृष्टिकोनातनं वेगळे झालेले नसले तरी विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई आणि स्वतःला कायम शहाणं समजणारं पुणं असा एक
भौगोलिक सांस्कृतिक गट आहेच. म्हणजे अजूनसुद्धा काही लोकांची धारणा आहे, आता कमी झाली, की जोपर्यंत पुण्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत ती महाराष्ट्राला मान्यता मिळत नाही, असा एक ग्रह आता खूप जरी कमी झाला असला तरी पुण्या मुंबई परिसरात आहे. मुंबईचं तसं खरं म्हणजे नाही आहे. मुंबईला साहित्यिकांच्याबद्दल आदर आहे, आस्था आहे, प्रेम आहे, पण मुंबईला बाकी बऱ्याच गोष्टींच्याबद्दल आदर प्रेम असल्यामुळे साहित्य अनेक गोष्टींपैकी एक होतो. त्यामुळे मुंबईला जास्त चर्चा शेअर बाजाराची होते, साहित्याच्या बाजारपेठेची होत नाही. आणि स्वाभाविकच मुंबईच्या प्राध्यापकी वर्तुळामध्ये साधारणपणे 1990पर्यंत असं आपल्याला म्हणता येईल मराठीचा खरोखरच दबदबा होता, मराठी साहित्याचा दबदबा होता. 1979मध्ये सत्यकथा बंद पडलं आणि सत्यकथेच्या माध्यमातून तो दबदबा असायचा. जसे मी म्हटलं, वावी भट हे तमाम नवसाहित्यिकांना, दलित साहित्यिकांना, पुरोगामी साहित्यिकांना, महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या तुलनेने उपेक्षित मानल्या गेलेल्या साहित्यिकांना वावी भटांचा आणि अभिनव प्रकाशनचा जसा आधार असायचा, तसं एक दुसरं संस्थान होतं. कारण वावी भटांचं अभिनव प्रकाशन हे काही संस्थान नव्हतं, आणि संस्थान होतं ते श्रीपू भागवतांचं होतं, मौस सत्यकथा प्रकाशनाचं, ज्या मौसतर्फे आत्ताचा हा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्या संस्थानाचा दबदबा इतका जबरदस्त होता, बंधू भगिनींनो तुम्हाला कळणार नाही त्या संस्थानाचा दबदबा किती होता. म्हणजे सत्यकथेच्या गिरगावच्या कचेरीमध्ये श्रीपू भागवतांना भेटायला जाण्याच्या अगोदर आपल्याला राम पटवर्धनांचं दर्शन घेणं क्रमप्राप्त होतं, आणि राम पटवर्धनांची परवानगी मिळाली तरच गाभाऱ्यापर्यंत पोचायचं, म्हणजे श्रीपू भागवतांपर्यंत पोचायचं. जसं व्हॅटिकनला गेल्यानंतर पोपचं दर्शन होत नाही, तसं मौसच्या कचेरीत गेल्यानंतर श्रीपू भागवतांचं दर्शन होईलच अशी खात्री नसायची. परंतु जोपर्यंत श्रीपू भागवतांची मान्यता एखाद्या कवितेला, कविता संग्रहाला नव्हे, एखाद्या कवितेला, एखाद्या कथेला, एखाद्या समीक्षेला जोपर्यंत श्रीपू भागवतांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत इंग्रजीमध्ये ज्याला कॅननायझेशन म्हणतात, ते कॅननायझेशन म्हणजे सर्वार्थाने त्या माणसाला ती प्रतिष्ठा दिली गेली असं मानलं जात नसे, इतका सत्यकथेचा दबदबा होता. तसे दबदबे बरेच होते मुंबई पुण्यामध्ये. त्यातला एक सत्यकथेचा होता, एक कोठावळ्यांचा होता, म्हणजे ललितचा होता. ललित आणि सत्यकथा या दोघांच्या मार्फतच सगळा साहित्य व्यवहार महाराष्ट्रातला होतो अशी धारणा तमाम महाराष्ट्राची होती. आणि सत्यकथेमध्ये आपली कविता यावी आणि ललितमध्ये आपला परिचय यावा किंवा आपल्या पुस्तकाचा परिचय यावा याच्यासाठी लेखकांची अक्षरशः तळमळ होत असे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही महाराष्ट्रापर्यंत पोचला नाही असा अर्थ होता. वावी भटांचं अगदीच वेगळं होतं, प्रगत साहित्य सभेचं अगदीच वेगळं होतं. प्रगत साहित्य सभेतर्फेच शरदचंद्र मुक्तिबोधांच्या कादंबऱ्या आल्या, प्रगत साहित्य सभेमध्ये तर्फेच वरेरकरांच्या, मामा वरेरकरांच्या नाटकांच्या प्रकाशनं झाली, आणि वावी भटांच्या मार्फत एक प्रस्थापितांच्या विरोधात म्हटलं तर विरोधात आणि प्रस्थापितांना समांतर म्हटलं तर समांतर अशी नारायण सुर्वेंची सारस्वताचा गुन्हा करणारी एक चळवळही चालू होती. सत्यकथा ही चळवळ नव्हती, सत्यकथा हे संस्थान होतं. अभिनव प्रकाशन ज्यांनी त्यांचा अस्वस्थ सूर्यास्त हा कविता संग्रह प्रसिद्ध केला, ती एक चळवळ होती, ते संस्थान नव्हतं. त्यामुळे चळवळीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या आमच्यासारख्या ग्रंथालयातल्या लोकांना स्वाभाविकच लक्ष्मीकांत आंबोळींची ओळख नसताना, कोणत्याही प्रकारचा परिचय नसताना आम्हाला जी त्यांच्याबद्दल आस्था वाटायला लागली त्याचं एक कारण त्या 1970 ते 1975 या काळामध्ये आहे. अधूनमधून त्यांचं लेखन वाचायला मिळत असे. मी लोकसत्तामध्ये असताना 2006-07च्या सुमाराला त्यांचा एक स्तंभही आमच्याकडे सुरू झाला, पण तो फक्त या भागात राहिला. त्याची कारणं अनेक आहेत. आम्हाला पानं फक्त 6 किंवा 8 असायची, आणि त्या 6 किंवा 8 पानांमध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी, मग असे मी म्हटलं तसं, महाराष्ट्रातल्या विदर्भाला, कोकणला, मुंबईला, पुण्याला आणि मराठवाड्याला सुद्धा स्थान द्यायला लागायचं. आणि त्या स्थान देण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा स्तंभ तिकडे कधी प्रसिद्ध व्हायचा नाही, कधी कधी व्हायचा, पण कायम व्हायचा नाही. तो प्रसिद्ध होऊ शकला नाही. परंतु मी संपादक असल्यामुळे मला तो वाचायला मिळत असे.
म्हणून ज्या वेळेला त्यांचे चिरंजीव रवी तांबोळी यांचा परिचय मला आमचे समान मित्र सतीश कुलकर्णी यांच्या माध्यमातून झाला, तेव्हा मी त्यांना पहिलाच प्रश्न विचारला की लक्ष्मीकांत तांबोळींचेच आपण चिरंजीव ना? तर ते म्हणले हो. तर म्हटलं मी त्यांना खूप वर्षात भेटलेलो नाही आहे आणि त्यामुळे मला भेटायची इच्छा आहे. नंतर देगलूरला एका व्याख्यानासाठी जाताना एका समारंभात मी त्यांना म्हटलं मला देगलूरवरून नांदेडला जाऊन त्यांची भेट घ्यायची आहे आणि त्यामुळे मी तो आमचा दीर्घकाळ तुटलेला संबंध मी पुन्हा त्या संबंधांना पुन्हा सुरुवात केली आणि मला खरोखरच खूप आनंद झाला. परंतु तुलनेने इतका कमी परिचय असताना, मी त्यांचा विद्यार्थी नसताना, मी त्यांचा सहकारी प्राध्यापक किंवा तसा कोणीही नसताना, ते स्वतः अधिकृतरित्या पत्रकार नसताना जरी त्यांनी वर्तमानपत्रात अनेक लेख लिहिलेले आहेत, म्हणजे ते पत्रकार नाहीत. लौकिक अर्थाने मी साहित्यिक नाही, मी कवी नाही, मी एकही कविता केलेली नाही, मी एकही कथा लिहिलेली नाही, मी एकही कादंबरी लिहिलेली नाही, एकही नाटक लिहिलेलं नाही. सध्या तरी पत्रकारितेला साहित्य म्हणण्याची आमची लायकी उरली असं मला वाटत नाही. सध्या पत्रकारिता हा आपल्या सगळ्यांच्या सभ्यतेमुळे आम्ही टिकून आहोत असं म्हणण्याची परिस्थिती आहे. इतकी असभ्यता आमच्या व्यवसायात आलेली आहे. त्यामुळे पत्रकारितेलाही साहित्याचा दर्जा नाही, जो एका अर्थाने आपण म्हणू शकतो की आचार्यात्रांच्या काळात होता. अशा परिस्थितीमध्ये की यातला कोणताही समान धर्म नसतानासुद्धा आपल्या समितीने माझं नाव सुचवलं, माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचं, ह्याच्यामुळे मला गलबलूनच आलं. म्हणजे खरोखरच मी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे की मी त्या मुंबई पुण्याचा आणि आपण नांदेडचे किंवा मराठवाड्यातले, ज्या मराठवाड्याबद्दल मला कायमच आकर्षण वाटत आले ते वेगळ्याच कारणाने. आपल्याला कदाचित माहिती असेल, कदाचित माहिती नसेल, पण आज पुण्या मुंबई महाराष्ट्रामध्ये जितक्या उत्तम दर्जाचं साहित्य समीक्षा संशोधनाचं नियतकालिक निघत नाही, तेवढं उत्तम पंचधारा आहे हैदराबादमधनं निघतं. अतिशय उत्तम संशोधन, अतिशय उत्तम लेखन असं पंचधारा हैदराबादमधनं निघतं आणि त्या हैदराबादचा वारसा मराठवाड्यावरती आहे, नांदेडवरती आहे. जो वारसा घेऊन ते आलेले आहेत आणि त्या देगलूरला ते प्राध्यापक म्हणून गेले. त्यांच्या सगळ्या लेखनामध्ये अधिकृतपणे त्यांनी कुठेही आत्मचरित्र लिहिलेलं नसलं तरी त्यांचं सगळं लेखन हेच आत्मचरित्रातल्या विविध स्फुटांनी सर्वत्र भरलेलं आहे. त्यांना भेटलेल्या ज्या व्यक्ती आणि वल्ली आहेत, त्या व्यक्तींची आणि वल्लींची चित्र इतकी वेधक आहेत की त्यातल्या काही लोकांना मी कधीही ओळखत नसलो तरी त्यांच्या सै सावल्या ज्यांनी वाचलं असेल किंवा झिरपा ज्यांनी वाचलं असेल, झिरपामधल्या तर जवळजवळ मला 80% लोकांची काही ओळख नव्हती. सै सावल्यामधल्या लोकांची ओळख होती कारण ते बहुतेकसे नाही पण बरेच जण त्यातले मुंबईतले होते, त्यामुळे त्यांची ओळख होती. ह्या सगळ्या लोकांचा परिचय ते करून देताना अप्रत्यक्षपणे त्यांच्या आत्मचरित्राचे कवडसे त्याच्यात मिळतात. त्यामुळे सै सावल्या आणि माझ्या जीवनाचे कवडसे असं सुद्धा त्याचं नाव होऊ शकलं असतं. इतके कवडसे त्यांचे त्या चरित्रांमधनं किंवा शब्दचित्रांमधनं येतात. म्हणून त्यांनी आत्मचरित्र सविस्तर लिहावं अशी जरी मी सूचना करणार असलो तरी मला हे माहिती आहे की त्यांच्या आत्मचरित्रातले हे पदर मला ह्या त्यांच्या लेखनातनं सापडलेले आहेत. त्याच्यातनं मला एक लक्षात आलं की जनरली असं म्हणतात की दुभंगलेली एखादी व्यक्तिमत्व किंवा दुहेरी स्तर असलेलं व्यक्तिमत्व, हे दोन्हीचा अर्थ एक नाही परंतु तरी त्याच्यामध्ये थोडासा साम्यधर्म आहे. तसं त्यांचं काही प्रमाणामध्ये तिभंगलेलं व्यक्तिमत्व आहे. चांगल्या अर्थाने तिभंगलेलं म्हणजे तिहेरी पदर असलेलं. म्हणजे त्यांच्या ह्या सगळ्या आत्मचरित्रामध्ये, सगळ्या आत्मचरित्रात्मक लेखनामध्ये ज्याच्यामध्ये इतरांची चरित्र मुख्यतः येतात, त्याच्यामध्ये एक मोठा घटक हा नॉस्टॅल्जियाचा आहे. पण तो नॉस्टॅल्जिया सो मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 भागात विभागला गेलेला आहे. आता नॉस्टॅल्जियामध्ये स्मरणरंजन हे अभिप्रेतच असतं. त्यामुळे एक नॉस्टॅल्जिया जो आहे तो प्रोफेशनल नॉस्टॅल्जिया आहे असं काही प्रमाणात म्हणता येईल, म्हणजे देगलूरचा. म्हणजे तो पर्सनलही आहे, प्रोफेशनलही आहे. परंतु पर्सनल प्रोफेशनल नॉस्टॅल्जिया जो आहे, जो आपण सांगितल्याप्रमाणे संबंध त्या सगळ्या लेखनामध्ये तो देगलूरचा आहे. दुसरा एक नॉस्टॅल्जिया आहे
जो आहे इमोशनल नॉस्टॅल्जिया, जो जरी त्यांना जिंतूर सोडून बरेच वर्ष झाली असली तर सगळा इमोशनल नॉस्टॅल्जिया जो आहे तो त्या जिंतूरचा आहे. म्हणजे एक प्रोफेशनल नॉस्टॅल्जिया म्हणजे व्यावसायिक स्मरणरंजन, एक व्यक्तिगत जीवनातला भावनिक नॉस्टॅल्जिया म्हणजे भावनिक स्मरणरंजन हे जिंतूरचं आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक कल्चरल नॉस्टॅल्जिया जो आहे तो हैदराबादच्या वारसापासून ते मराठवाड्यापासून ते पुण्या मुंबईपर्यंत वाल कुलकर्णींपर्यंत गेलेला, पण वाल कुलकर्णी मराठवाड्यात आल्यानंतर वृद्धिंगत झालेला असा तो एक वेगळ्या प्रकारचा स्मरणरंजनाचा वारसा त्यांच्याकडे आहे. या तिन्ही वारसांचं चित्र जरी त्यांच्या लेखनात येत असलं तरीसुद्धा मला अनेक वेळेला असं वाटलं की त्यांच्या वडिलांबद्दल त्यांनी जे लिहिलं आहे, त्यांच्या आईबद्दल त्यांनी जे लिहिलं आहे ते इतकं मनाला चटका लावणार आहे. मी आत्ता परवा परत वाचलं ते आणि तेव्हा मला लक्षात आलं की किती चटका लावणारं लेखन त्यांनी केलं आहे. आणि ते वाचतानाच मला असं लक्षात आलं की असे अनेक पैलू त्यांच्या जीवनाचे आहेत, त्यांच्या परिसराचे आहेत, त्यांच्या भौगोलिकतेचे आहेत आणि त्यांच्या व्यवसायातले आहेत की ज्याच्यावरती ते उत्तम आत्मचरित्र लिहू शकतील. त्यांचे जवळचे मित्र आणि शेजारी, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर सख्खे शेजारी सुधाकर डोईफोडे यांनी त्यांच्याबद्दल जे लिहिलेलं आहे ते आणि स्वतः तांबोळींनी त्यांच्याबद्दल जे लिहिलेलं आहे ते तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल कोणाला ज्यांनी ते वाचलं असेल त्यांना की खरोखरच तांबोळींनी आत्मचरित्र लिहिलं तर ते सर्वांना सुखसमाधान देणारच असेल असं नाही. आणि तसंच आत्मचरित्र असलं पाहिजे. म्हणजे ते वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला वाटलं पाहिजे क्या बात आहे, असं स्पष्टपणे, असं पूर्णपणे निर्विष अशा प्रकारचं लेखन आपल्या परिसराची मांडणी करताना लिहिता आलं पाहिजे. त्यांनी नरहर कुरूंदकरांवरती लिहिताना हातचं जरी राखलेलं नसलं तरी पण हातचं राखलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. कारण शेवटी त्यांच्या मृत्यूनंतरचा तो लेख आहे, त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला सामाजिक सांस्कृतिक सभ्यतेचे बंध पडतातच. परंतु जर त्यांनी आत्मचरित्र खरोखर लिहिलं तर मला असं वाटतं की ते केवळ त्या व्यक्तीचं राहणार नाही, ते हा जो सर्व परिसर आहे ह्या परिसराबद्दल मी खरोखरच तुम्हाला सांगतो फार कमी आत्मनिवेदन आपल्या महाराष्ट्राला मिळालं आहे. पुण्या मुंबईचं खूप मिळालं आहे. गंगाधर गाडगियांचं मुंगीचं महाभारत असेल, सगळ्यांचं कोणी तुम्ही घ्या, सगळ्या लोकांच्या आत्मचरित्रातनं, अगदी आचार्यात्र्यांच्या कऱ्हेचे पाणीमध्ये सुद्धा तुम्हाला मराठवाड्याचं दर्शन दिसणार. जरी त्यांचा लढा संयुक्त महाराष्ट्राचा होता तरी आचार्यात्र्यांच्या 6 खंडी कऱ्हेचे पाणीमध्ये सर्वसाधारणपणे तुम्हाला मराठवाडा किंवा विदर्भ जवळजवळ दिसणारच नाही. त्यामुळे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक चित्र निर्माण करताना हा जो हैदराबादचा वारसा घेऊन मराठवाड्यामधलं साहित्य निर्माण झालं, मराठवाडा साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य संमेलनं झाली, त्या सगळ्याचं ज्याला इंटिग्रेशन म्हणतात, एकीकरण म्हणतात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाशी, ते करायचं असेल तर अशा प्रकारच्या आत्मचित्रांची गरज आहे की ज्याच्यात तो मोकळेपणाने तो सगळा शिडकावा येतो, एकदम मोकळेपणाने, कुठेही त्याच्यामध्ये विखार नाही आणि तरीसुद्धा तो अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो की भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळालं, ते खरं आहे आणि आपण आता ते मराठवाड्यातही तोच दिवस साजरा करतो, तोही बरोबर आहे. परंतु प्रत्यक्षात ते खरं नाही. मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन हा 17 सप्टेंबर 1948 आणि त्याच्यामुळे मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन हा भारताच्या स्वातंत्र्य दिनात नंतर विलीन झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते जे इंटिग्रेशन आहे ते भारताबद्दलचं आहे. मराठवाडा महाराष्ट्रात आला तो त्याच्याही नंतर आला, त्यामुळे 1 मे 60 रोजी तो आला. आणि ज्या वेळेला वि. म. दांडेकरांनी संतुलन नाही आहे आपल्या विविध भागांचा विकास झाल्याचं असं निवेदन केलं, त्यावेळी लक्षात आलं की महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे परंतु अजूनही सगळे विविध भाग हे इतक्या विषम पद्धतीने विकसित होत आहेत आणि ते विषम पद्धतीने म्हणजे आर्थिक भौतिक पातळीवरती विषम पद्धतीने विकसित होणं याचा परिणाम अपरिहार्यपणे सांस्कृतिक विकासावरती सुद्धा होत असतो. आणि त्याच्यामुळे पुण्या मुंबईतले जे सांस्कृतिक स्तंभ, दीपस्तंभ म्हटले गेलेले असे जे तयार झाले त्यांचा प्रकाश मराठवाड्यावरती पडावा किंवा विदर्भावरती पडावा अशी अपेक्षा स्वाभाविकच मराठवाड्यातल्या किंवा विदर्भातल्या साहित्य समीक्षकांची होती.
वालं कुलकर्णी मराठवाड्याला आल्यानंतर जवळजवळ 10-12 वर्ष ते इकडे राहिले, त्यावेळेला तांबोळींची झालेली त्यांची भेट, त्यांना झालेला आनंद हा त्या सांस्कृतिकतेचा भाग आहे. वालं कुलकर्णींना इथे राहावंसं वाटेल की नाही अशी शंका त्यांना येणं हेही स्वाभाविक आहे, कारण मुंबई पुण्याच्या माणसांना त्यांनीच म्हटल्याप्रमाणे त्यांची तडफडच होते मुंबई पुणं सोडल्यानंतर. परंतु तशी सांस्कृतिक तडफड वालंचीही झाली नाही आणि त्यांना भेटलेल्या सगळ्यांनाही तो दुरावलेपणा जाणवला नाही, परकेपणा जाणवला नाही. याचा अर्थच ते इंटिग्रेशन व्हायला सुरुवात झालेली होती. मराठवाड्याच्या विद्यापीठातनं ती सुरुवात झाली होती. नरहर कुरूंदकरांनी जे तडाखेबंद असं लेखन केलं, अशी भाषणं केली, असे विचार मांडले, अशी पुस्तकं लिहिली, त्याच्यामुळे पुण्या मुंबईला एक धक्का जबरदस्त बसलाच होता. जो पुण्या मुंबईचा एक गर्व होता की विचारवंत असेल तर तो साधारणपणे पुण्याचा असला पाहिजे आणि व्यापारी वृत्तीने कलेचा विचार करणारा असेल तर तो मुंबईचा असला पाहिजे, अशा प्रकारची जी धारणा निर्माण झाली होती त्याला पूर्णपणे तडाखा नरहर कुरूंदकरांनी दिला. नरहर कुरूंदकरांची ख्याती संबंध महाराष्ट्रात पसरली, मुंबई पुण्यात पसरली आणि त्यांचा मुंबई पुण्यामध्ये मी तर तुम्हाला व्यक्तिगत अनुभवाने सुद्धा सांगू शकतो, अक्षरशः एक दरारा होता. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळामध्ये मी आणि कुरूंदकर एकाच समितीवरती होतो. त्या समितीवरती असतानाच त्यांचं 1982मध्ये निधन झालं. आमची समिती ही 1980 ते 1983पर्यंतची होती आणि त्या समितीवरती मी, विजया राजाध्यक्ष आणि नरहर कुरूंदकर होतो. त्या बैठकांमध्ये ज्या विषयांवरचा अजेंडा असायचा, कार्यक्रम पत्रिका असायची चर्चेची त्या समितीमध्ये, त्या विषयावरती आम्ही 2 मिनटं आणि उरलेले 2 तासापैकी बाकी सर्व वेळ नरहर कुरूंदकरांची जगाबद्दलची सगळ्याची मतं ह्याचं चर्चा आणि चिंतन व्हायचं. म्हणजे साधारणपणे त्यांचं मुख्यतः भाषण असायचं, आमचे त्याला प्रश्न असायचे फार तर. परंतु ते इतकं परखड आणि इतकं वेगळ्या प्रकारची मांडणी त्यांची असायची आणि पारंपरिक पुरोगामी मंडळी आणि पारंपरिक प्रतिगामी मंडळी ह्या दोघांच्याही सिद्धांतांना छेद देऊन असं ते मांडू शकत असत. मला वाटतं की ही एक प्रकारची हे धार्ष्ट्य हे फार कमी लोकांना, इव्हन पुण्या मुंबईला स्वतःला शहाण्या समजणाऱ्या पुण्या मुंबईच्या लोकांकडे सुद्धा नव्हतं. आणि त्यामुळे नरहर कुरूंदकरांना जो दबदबा आणि दरारा पुण्या मुंबईत प्राप्त झाला त्याच्यामुळे सुद्धा हे सर्व महाराष्ट्राचं इंटिग्रेशन व्हायला मदत झाली, ज्याचा एक वारस म्हणजे लक्ष्मीकांत तांबोळी आहेत. आणि त्यांनाही नरहर कुरूंदकरांबद्दल वाटणारी ही वैचारिक, सांस्कृतिक आणि तत्त्वज्ञानात्मकची आस्था ही अत्यंत स्पष्टपणे त्यांच्या लेखनातून येते. साधारणपणे जे इतर व्यक्तींबद्दल त्याने लिहिलं आहे, आता व्यक्ती आणि वल्ली हा पुलंचा संग्रह आहे. आता व्यक्ती आणि अभिव्यक्ती असा एक शब्द आहे, त्याचा एकमेकांशी थोडासा संबंध आहे. परंतु व्यक्तीला म्हणजे व्यक्त होण्याच्या प्रक्रियेला आपण अभिव्यक्ती असं म्हणतो, म्हणून ते व्यक्तीला आपण अभिव्यक्ती असं जर वेगळ्या अर्थाने एक परिमाण दिलं तर होऊ शकतं. पण वल्लीला काही पण अभिवल्ली असं म्हणत नाही. व्यक्तीला एक आधार घेऊन एका परिमाणाच्या आधाराने अभिव्यक्ती करता येते, परंतु वल्लीला अभिवल्ली आपण म्हणू शकत नाही. याचं कारण वल्ली हे त्या अर्थाने, ज्याला आपण कलोक्युअल म्हणतो, त्या अर्थाने ज्या माणसांची गणना वल्लींमध्येच करावी लागते, व्यक्तींमध्ये होत नाही, अशी माणसं वल्लीमध्ये येतात. आणि म्हणून पु ल देशपांड्यांच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये काही व्यक्ती आहेत आणि काही वल्ली आहेत ह्याची त्यांना जाणीव होती आणि म्हणून त्यांनी तसं नाव दिलं. तसंच तांबोळींना जी भेटलेली माणसं आहेत किंवा त्यांच्या सहवासात आलेली जी माणसं आहेत, मग ते देगलूरला असोत, जिंतूरला असोत, नांदेडला असोत किंवा अन्यत्र महाराष्ट्रात कुठेही असोत, त्या ज्या वल्ली आहेत त्या वल्लींनी सुद्धा त्यांचं जीवन खूप समृद्ध केलेलं आहे. ते वाचताना आपल्याला लक्षात येतं. त्यांच्यामधले एकमेकांमधली कटुतासुद्धा त्यांनी अतिशय निर्भीडपणे आणि स्पष्टपणे मांडलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की त्यांचा 75 नंतरचा प्रकल्प काय आहे मला माहिती नाही. हा एक प्रकल्प 75च्या निमित्ताने आला आहे, जन्म झुलाचा. परंतु त्याच्या पुढचा जो काही प्रकल्प त्यांच्या विचारात असेल, त्यांनी संकल्प सोडला असेल किंवा नसेल, तर तो त्यांनी मात्र आत्मचरित्राचा घ्यावा. ते आत्मचरित्र त्यांनी खरोखरच मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ स्वतःचं म्हणजे आत्म असं न ठेवता या परिसराचं आणि या एकूण विकसित होत गेलेल्या संस्कृतीचं आत्तापर्यंत जर त्यांनी ते आणून ठेवलं, तर ज्या मराठवाड्याच्या मातीच्या संबंधातली गाडी किंवा त्यांची आत्मीयता व्यक्त होते, ती आत्मीयता आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रगट होताना दिसेल.
आमच्यासारख्या मुंबईच्या माणसांचा हा मोठाच प्रश्न असतो. मुंबईच्या माणसांचं मातीवरती असं काही प्रेम वगैरे नसतं. म्हणजे आम्हाला काही मुंबईच्या मातीचा गंध वगैरे काही नसतो. मुंबईच्या मातीचा असलाच तर गंध काही फारसा चांगला नाही. त्याची कारणंही तुम्हाला खूप माहिती आहेत, ज्यांनी सगळ्यांनी मुंबई पाहिलेलीच आहे. आणि मुंबईचं कोणीच नाही आहे. मुंबईची आता जवळजवळ मुंबई MMRDA रिजन जो आहे, म्हणजे विस्तारित मुंबई आहे, त्या विस्तारित मुंबईची लोकसंख्या जवळजवळ आत्ता 2 कोटी आहे. 2 कोटी म्हणजे अवघ्या श्रीलंका देशाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी मुंबईची लोकसंख्या आहे. त्या 2 कोटी लोकांपैकी जवळजवळ 1,99,00,000 लोक हे बाहेरचे आहेत. त्यामुळे ज्या वेळेला मुंबईकर कोण, आम्ही मराठी अशा वगैरे सगळ्या घोषणा वगैरे होतात तेव्हा त्यांना सांगायला लागतं, अहो कोणीच मुंबईचं नाही. अमिताभ बच्चन मुंबईचा नाही, धीरूभाई अंबानी किंवा अंबानी बंधू मुकेश आणि अनिल तेही मुंबईचे नाहीत. त्याच्यानंतर ऐश्वर्या राय पण मुंबईची नाही, कतरिना कैफ पण मुंबईची नाही. बॉलिवूडमध्ये 99.99 मुंबईचं कोणीच नाही. क्रिकेटमध्येही आता मुंबईचं जवळजवळ कोणी नाही. सचिन कदाचित आपण म्हणू शेवटचा त्या अर्थाने मुंबईचा स्टार. आता त्याच्यामध्ये सुद्धा BCCIमध्ये सुद्धा मुंबईचं कोण नाही, शरद पवार सुद्धा नाहीत, ते सुद्धा बारामतीचे आहेत. त्यामुळे मुंबईचं कोण, अगदी मनोहर जोशी पण नाहीत, ते सुद्धा रायगड जिल्ह्यातले. त्यामुळे मुंबईकर हा जो प्राणी आहे, ह्या प्राण्याला मुंबईची माती अशा अर्थाची जर कविता परीक्षेमध्ये लिहायला सांगितली की तू या मातीबद्दल लिही, तर आम्हाला काही लिहिताच येणार नाही, कारण आमचा मुंबईच्या मातीशी संबंधच येत नाही. बरं, मुंबईच्या मातीमध्ये शेती होतच नाही. आणि माती म्हणजे समजा आपण लँड अशा अर्थाने त्याच्याकडे जर पाहिलं तर सध्या मुंबईच्या मातीची किंमत ही एका चौरस फुटाला नरिमन पॉईंटला 65,000 रुपये आहे, एका चौरस फुटाला. बरं, ती जी मुंबईची माती आहे नरिमन पॉईंटची, जिची किंमत एवढी आहे, ती मुंबईची माती नाही आहे, ती समुद्रामध्ये भराव टाकून काढलेली माती आहे. म्हणजे ती सुद्धा खरी माती नाही मुंबईची. म्हणजे मुंबईची बहुसंख्य जागा जी आहे ती ही अशी खाड्यांमध्ये समुद्रामध्ये भराव टाकून झालेली असल्यामुळे त्याला ती पण माती नाही. त्यामुळे मिठागरसुद्धा आता बुजल्यामुळे मिठाची माती जी होती पूर्वी, मिठा सदृश जी माती होती ती पण नाही. मुद्दा असा की त्यामुळे आमच्यासारख्या म्हटलं तर उपऱ्या, म्हटलं तर उत्सुक, आम्ही नुसते उपरे नाही, आम्ही उपरे असल्यामुळे उत्सुक कदाचित आहोत की ही भावना जी आहे किंवा हा संबंध जो आहे संस्कृतीशी मातीच्या मार्फत येणारा किंवा परिसराच्या मार्फत येणारा, भूगोलाच्या मार्फत येणारा, हा काही प्रमाणापर्यंत तुम्हाला पुण्यामध्ये मिळू शकतो पण तो मुंबईत मिळू शकत नाही. आणि त्याची जाणीव करून द्यायची असेल तर ह्या सगळ्या परिसराचं म्हणजे त्या मातीचं आत्मचैत्र ते असलं पाहिजे. ते नुसतं तांबोळींचं आत्मचैत्र नव्हे. त्यांचे चिरंजीव रवी तांबोळी जे आहेत त्यांचा विविध परंपरांचा वगैरे खूप अभ्यास आहे आणि ते बोलता बोलता झपाट्याने अनेक संदर्भ देतात. आता तसे संदर्भ व्यक्तिगत पातळीवरती व्यक्तिगत संदर्भांचे हे लक्ष्मीकांत तांबोळी देतात. त्यांच्या त्या लेखनामधनं आपल्याला ते लक्षात येतात. आपल्याला आत्मसात करायला सुद्धा काहीसा वेळ लागतो कारण त्यांच्या कवितांमधनं ते येतात. पण मगाशी त्यांनीच किंवा त्यांना डोईफोड्यांनी एकदा सांगितलं होतं किंवा कुरुंदकरांनी त्यांना एकदा म्हटल्याप्रमाणे त्या अर्थाने आम्ही कवी परंपरेतले नाही, काव्य परंपरेतले नाही, आम्ही गद्य परंपरेतले. त्यामुळे कविता वाचल्या तर आनंद होतो, पण तो आनंद नक्की का झाला, त्यातल्या कोणत्या ओळी आमच्या मनाला चाटून गेल्या हे आम्हाला चटकन सांगता येत नाही. ज्या पद्धतीने ते कवींना किंवा कवींवरच्या समीक्षकांना सांगता येतं. आता जसं साहित्य निर्मितीमध्ये हे 4 प्रांत होते किंवा 4 संस्थानं होती, किंवा जसं एक कोठावळ्यांचं होतं, एक भागवतांचं होतं, एक वावी भटांचं होतं, किंवा नंतर निर्माण झालेलं राजहंस प्रकाशनचं माझगावकरांचं एक संस्थान होतं, तसंच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक समीक्षकांचं संस्थान होतं. त्या समीक्षकांच्या संस्थानामधला सर्वात मोठा संस्थानिक म्हणजे वा. ल. कुलकर्णी. त्यांचे तनखेवर काही रद्द झाले नाहीत शेवटपर्यंत, इतर संस्थानिकांचे झाले तसे. वा. ल. कुलकर्णी इकडे आले तर त्या संस्थानासहित आले, म्हणजे संस्थानाचा वारसा घेऊन इथे आले आणि त्यामुळे त्या समीक्षकांच्या संस्थानांचा विस्तार होत गेला. आणि म्हणून मला आठवतं आहे मराठवाड्यामधनं ज्या वेळेला नवीन नवीन मासिकं यायला लागली किंवा नियतकालिकं म्हणूया यायला लागली, त्यावेळेला त्यांचं स्वागत आम्ही ग्रंथालयातर्फे करत होतो. त्यांचे लेखकही आम्ही आवर्जून शोधायला लागलो ते त्याच सुमाराला, कारण आम्हाला लक्षात आलं की ही जी धारणा आहे आपलीच, म्हणजे आमची,
आम्ही सगळेच जे मुंबईकर होतो ते कोणीच तशा अर्थाने मुंबईकर नव्हतो. मग अशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला जर ग्रंथालयाचा विस्तार करायचा असेल तर मुंबई पुण्याच्या बाहेर जायला पाहिजे आणि ते मुंबई पुण्याच्या बाहेर जाण्याचा सर्वात मोठा आम्ही केलेला प्रयत्न म्हणजे ग्रंथयात्रेचा होता. ज्या ग्रंथयात्रेच्या माध्यमातून आम्ही खरोखर संबंध महाराष्ट्रामध्ये गेलो, विदर्भामध्ये गेलो. नाही तर मी परतवाडा, वणी वगैरे ही सगळी गावं ऐकलेली होती, पण मी कधी गेलेलो नव्हतो. हिंगोली, नांदेड तरी जरा तरी माहिती होतं मला गुरुद्वारा आणि बाकी गोष्टींमुळे, परंतु नाहीतर नांदेडची माहिती नव्हती. नांदेडची आमची ओळख फक्त शंकरराव चव्हाण एवढीच होती त्याच्या अगोदर, 72-73च्या अगोदर. त्यामुळे त्या सगळ्या परिसरामध्ये ज्यावेळेला आम्ही यात्रा काढली, 22 दिवस आमची यात्रा होती. त्या 22 दिवसापैकी 17 दिवस हे आमचे मराठवाडा किंवा या विदर्भ ह्या परिसरात होते, मुंबई पुण्यामध्ये जवळजवळ नव्हते. तेव्हा आमच्या लक्षात यायला लागलं की पश्चिम महाराष्ट्र म्हणून जो आपण ओळखला जातो, म्हणजे साखर कारखानदारांचा अड्डा, जिथे आत्ता वेगळ्याच प्रकारच्या चळवळी चालू आहेत, त्या साखर कारखानदारांच्या अड्ड्यामध्ये निर्माण होणारं साहित्य आणि निर्माण होणारी संपत्ती हे दोन्ही व्यस्त प्रमाणात आहे. तिथे संपत्ती जास्त निर्माण होते आणि साहित्य कमी निर्माण होतं. तिथे दादागिरी जास्त निर्माण होते आणि आत्मीयता कमी निर्माण होते. आता त्या दादागिरीचा अंकुश किंवा त्या दादागिरीचा दबदबा हा जर मंत्रालयावरती असेल तर मग सांस्कृतिक दबदबा कोणाचा राहणार? तर सांस्कृतिक दबदबा जर राहायचा असेल तर तो पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडे पण पुणे मुंबई सोडून असा जर करायचा असेल तर तो स्वाभाविकच त्याचं एक केंद्र मराठवाडा आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ह्या प्रकारच्या साहित्याचा विस्तार आणि विकास ह्या भागात जो झालेला आहे, जो त्यांच्या वाङ्मयातनं आपल्याला दिसतो, त्यांच्या विविध प्रकारच्या पुस्तकातनं दिसतो, ती जी व्यक्ती आहे त्यांच्या पुस्तकातली झिरपामधली, त्यातलं खरंच माहिती सांगितल्याप्रमाणे मला 80% त्या व्यक्ती माहितीच नव्हत्या. त्यातल्या काही वल्ली पण आहेत, पण त्या पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की जसं जागतिक पातळीवरती माणसांच्या स्वभावात एक साम्य असतं. नाहीतर 16व्या शतकाच्या शेवटी आणि 17व्या शतकाच्या सुरुवातीला शेक्सपियरनी जे वाङ्मय लिहिलं त्याच्यातनं जी पात्रं निर्माण केली, त्या पात्रांच्याबद्दल 400 वर्षांनंतर महाराष्ट्रामध्येच काय, चीनमध्ये सुद्धा, जपानमध्ये सुद्धा सगळ्यांना एवढी आत्मीयता का वाटावी? कारण माणसांचे जे धर्म आहेत, गुणधर्म आहेत, स्वभावाचे जे धर्म आहेत, त्या स्वभावांचं जे विलक्षण दर्शन आपल्याला शेक्सपियरमध्ये दिसतं तसंच आपल्याला महाभारतात दिसतं. आणि म्हणून कोणीतरी असं म्हटलं आहे की आपण प्रगती झाली म्हणतो माणसाची, विकास झाला असं म्हणतो, पण प्रगती आणि विकास झाला असं म्हटलं तरी आपल्याला संदर्भ शेक्सपियरचे तरी घ्यायला लागतात, नाही तर महाभारताचे घ्यायला लागतात. त्यांची जी आंबा ही कादंबरी म्हटलं तर कादंबरी म्हटलं तर एका व्यक्तिचित्राचा अभ्यास इतिहास या नात्याने केलेला, तांबोळींनी पाहिला महाभारतातला, तर आपल्याला लक्षात येईल की ज्या ज्या भावना महाभारताच्या काळात आहेत त्याच राजकारणातल्याच आहेत, त्या सगळ्या प्रेम असो, सूड असो, द्वेष असो, मत्सर असो, असूया असो, लोभ असो, युद्धखोरी असो, फसवाफसवी असो, या सगळ्या गोष्टी महाभारतातही होत्या आणि आत्ताही आहेत, राजकारणातही आहेत आणि राजकारणाच्या बाहेरही आहेत. कृपया असा समज करून घेऊ नका की फक्त राजकारणातलेच लोक लबाड्या करतात. जवळजवळ सर्व व्यवसायातले लोक लबाड्या करतात. सर्व व्यवसायांमध्ये राजकारण असतं. देगलूरच्या कॉलेजमध्ये सुद्धा राजकारण होतं, त्याचे आपल्याला पडसाद त्याच्यात मिळतात. आमच्या पत्रकारितेमध्ये तर इतकं राजकारण आहे की कधी कधी बाहेरचं राजकारण बरं वाटावं इतकं पत्रकारितेमध्ये राजकारण आहे. त्यामुळे असं कोणताही व्यवसाय नाही, राजकारण नाही अशी कोणतीही गोष्ट नाही. राजकारण सर्वत्र आहे आणि त्या राजकारणाचे जे गुणधर्म शेक्सपियरनी सांगितले त्याच्या राजकारणातनं किंवा महाभारतातनं आलेले आहेत ते सगळे जसे तेव्हा होते, म्हणजे 5000 वर्ष झाली किंवा 400 वर्ष झाली तरी ते गुणधर्म राहतात. आणि जोपर्यंत ते गुणधर्म माणसाचे आहेत तोपर्यंत आपण एवढंच म्हणू शकतो की साहित्याला तोपर्यंत मरण नाही. जर सगळी माणसं समान, पूर्णपणे निरुपद्रवी, सर्व गोड स्वभावाची, सर्व एकमेकांवरती कायम प्रेम करणारी अशी झाली तर साहित्यच बंद पडेल. कारण साहित्यामध्ये विविध माणसांचे विविध पैलू आणि त्या पैलूंमधले सगळेच काही आकर्षक पैलू नव्हेत, नकारात्मक आणि सकारात्मक. आणि संघर्ष पण गुड अँड इव्हिलमधला जसा आहे तसा नकारात्मक आणि सकारात्मकतेला आहे. संघर्षावरतीच साहित्य निर्माण आहे. जर संघर्षच नसेल आणि जर माणसांचे विविध गुणधर्म नसतील तर साहित्य लिहिणार काय, तुम्ही लिहायचं काय साहित्यावर? मग फक्त आपल्याला काही 4
मनाच्या श्लोकांसारखा एक श्लोक लिहिता येतील, त्याच्या पलीकडे साहित्य काही निर्मिती होणार नाही. आत्ता तरी तसा समाज अजून निर्माण झालेला नाही, जरी आपली इच्छा आणि प्रयत्न असले तरीसुद्धा. त्यामुळे आपली इच्छा आणि प्रयत्न एक असा प्रेमळ, विषमता नसलेला, न्याय्य असा समाज निर्माण करण्याचे असले तरी त्या प्रवासाच्या अंतापर्यंत जाताना जे जे मानवी गुणधर्मांचे आविष्कार आहेत ते आविष्कार महाभारतापासून, शेक्सपियरपासून ते आपल्या गडकरींच्या नाटकापासून ते आपल्यापर्यंत, आचार्यत्रांपासून आत्तापर्यंत कसे कसे प्रगट झालेत निरनिराळ्या भागात, हे नीट लिहायचं जर असेल तर आपल्याला विविध प्रांतातनं, विविध भागातनं आलेले साहित्यिक त्याच्यासाठी पाहिजेत. तर आपल्याला त्याच्यातलं एकत्व, संपूर्ण जगाच्या माणूस नावाच्या प्राण्यातलं एकत्व, मनाचं एकत्व आपल्याला लक्षात येईल. ते मनाचं एकत्व दाखवू शकण्याची ताकद ज्यांच्या लेखणीत आहे असे लक्ष्मीकांत तांबोळी आहेत. आणि म्हणून अशा लक्ष्मीकांत तांबोळींच्या 75व्या ह्या वाढदिवसाला, काही दिवसापूर्वी झाला, वाढदिवसाला हजर राहण्याचं मी मान्य केलं. आमची दीर्घ मैत्री नाही, मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचा सहकारी नाही, तरीसुद्धा ह्याचं एकमेव कारण की मला असं वाटलं की ही ताकद ज्यांच्या लेखणीत आहे त्या ताकदीचा गौरव व्हायला हवा. तो केवळ नांदेडकरांच्याच मार्फत नाही तर मुंबई पुण्यासारख्या माझ्या मातीचा, तसा मातीचा गंध नसलेल्या माणसाकडनं सुद्धा त्या मातीचा सन्मान करायला यावं म्हणून मी ते निमंत्रण स्वीकारलं. आणि आपण सर्वांनी ते मला निमंत्रण दिलं. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला दाद दिली, त्यांच्यावरचं आपला प्रेम व्यक्त केलं. त्या सगळ्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानून माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद केतकर सर. आपण बोलता बोलता उल्लेख केला आपल्या डोयफोडे सरांचा. आणि आता आपण जे सांगितलं की साहित्यातली माणसं काही प्रामाणिक नसतात. एक परिसंवाद होता कराडच्या साहित्य संमेलनामध्ये, नानांनी कधी हा प्रसंग ऐकला असेल. तो परिसंवाद असा होता की साहित्यिक लोकांचं राजकीय आकलन आणि राजकीय लोकांचं साहित्यिक आकलन. त्या परिसंवादामध्ये स्वतः डोयफोडे सर होते. ऐन वेळेला अध्यक्ष बदलले. सरांनी एकच वाक्य तिथं उच्चारलं की साहित्यामध्ये किंवा राजकारणामध्ये खुर्ची कधीच खाली राहत नाही. एकच हाशा पिकला. नंतर रामकृष्ण मोरेंचं भाषण झालं. ते म्हणाले की तुमच्या साहित्यिकापेक्षा आम्ही राजकारणी कुठंच कमी नाहीत. राजकारणात जेवढं राजकारण नाही आपण जे म्हणालात तेवढं जास्त राजकारण साहित्यात आहे. एखादा साहित्यिक किंवा एखादं साहित्यिक मंडळ जर मंत्रिमंडळात गेलं यांना पुरस्कार द्या म्हणून, तर देऊ नका म्हणून 100 लोक येतात. म्हणजे खरं राजकारण आमच्या साहित्यामध्ये जास्त आहे. असो, हे गमतीचा भाग झाला. पण डोयफोडे सरांचा आणि तांबोळी सरांचा एक उल्लेख मला सांगावा असं वाटतो. दोघे शेजारी शेजारी आहेत, समोरासमोर घरं आहेत. पण गंमत अशी की कधी कधी ते समोरासमोर घर असूनही फोनवरती एकमेकांना बोलतात, एकमेकांना फोन करतात आणि एकमेकांकडे बघत गप्पा मारतात. किती छान आनंद आहे हा आयुष्याचा. ज्यांना ही घरं माहीत नाहीत त्यांना ही कल्पना येणार नाही, पण जे घरी दोघांचे गेलेले आहेत त्यांना हा आनंद लक्षात येईल. मी अधिक वेळ न घेता आपले पुढचे पाहुणे माननीय नागनाथ कोत्तापल्ले सर यांना विनंती करतो आपण या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. गुरुवर्य लक्ष्मीकांत तांबोळी, आत्ता ज्यांचे विचार आपण ऐकले ते महाराष्ट्राचे ख्यातनाम विचारवंत कुमार केतकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू आणि मराठीमध्ये ज्यांनी फार मोलाचं लेखन केलेलं आहे ते डॉक्टर पंडित विद्यासागर, नांदेड महानगरपालिकेचे उपाध्यक्ष आनंदराव, आणि स्वागत ही जी समिती तयार झालेली आहे या समितीमधील सर्व सन्माननीय सदस्य जगदीश कदम, नागनाथ पाटील, बालाजी वितवार, मारुती वाडेकर आणि सर्व बंधू भगिनींनो. खरं म्हणजे तांबोळी सरांच्या संबंधी बोलायचं असेल तर अनेक पद्धतीने बोलता येऊ शकतं. कारण आयुष्यभर ज्याने निष्ठेने
लेखन केलं, आयुष्यभर ज्यांनी निष्ठेने शिकवलं आणि जीवनामध्ये वावरताना सुद्धा कुठेही आपल्या भूमिकांशी तडजोड केली नाही, अशा अनेक अंगाने बोलता येईल. पण मी आपलं हे सगळं न करता असं ठरवलंय की अगदी प्रारंभीच्या काळात, म्हणजे कदाचित तांबोळी सर प्राध्यापक होऊन 2-3 वर्ष झालेले होते, म्हणजे देगलूरला जे महाविद्यालय स्थापन झालं ते महाविद्यालयसुद्धा मला फार, ते मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सांगतो, ते देगलूरच्या महाविद्यालयाचं कर्तृत्व. आणि ते का सांगतो मी, की त्या काळामध्ये अशी एक कल्पना निघाली की आडतीवरचा जो माल विकला जातो त्याच्यामध्ये 100 रुपयामागे 1 रुपया जरी दिला तरी एक महाविद्यालय उत्तम चालू शकतं. शिक्षकांच्याकडून डोनेशन घेण्याची गरज नाही ना हो. म्हणजे आत्ता जे सुरू झालेलं आहे सगळं, तुला नोकरी पाहिजे का, काढ 15 लाख, तुला शिक्षक व्हायचं का, काढ अमकं. हे जे सुरू झालं आहे आणि मराठवाड्यात हे फार झालं आहे. मला तर कधी कधी मी शिक्षक होतो असं सांगायची सुद्धा लाज वाटते. आता इतकं वाईट भयप्रद चित्र झालेलं आहे आजूबाजूला. म्हणजे शिक्षण नावाची गोष्ट काही एक परिवर्तनाचं माध्यम आहे, शिक्षण नावाची गोष्ट काही एक संस्कार करण्याची गोष्ट आहे, शिक्षण नावाची गोष्ट पुढची पिढी घडवण्याची गोष्ट आहे. हे सारं आता कुठल्या कुठे गेलं. हे सगळं आठवलं यासाठी की देगलूर महाविद्यालय अशा एका ध्येयवादी दृष्टीनं आमच्या देगलूरच्या लोकांना एकाने फसवलं बरं का. म्हणजे भिकुसा यमासा बिडी नावाची एक बिडी होती पहा जुन्या काळात. त्या बिडी करणाऱ्याचे जे मालक होते ते नाशिकवरून एकदा देगलूरला आले आणि म्हणाले मी कॉलेज काढून देतो. आमचे देगलूरचे भोळे भाळे लोक आपले बिचारे, त्यांनी निधी गोळा केला, त्याच्या हातात दिला, तो निधी घेतला आणि तो नाशिकला गेला आणि कदाचित त्या पैशातून भिकुसा यमासा बिडी त्यांनी काढली असेल. काय झालं माहिती नाही, पण तिथे अशी कल्पना आली की आपण असा एक मोठा व्यापार चालतो तिथे, आडत व्यापार चालतो देगलूरला, आणि त्या आडत व्यापारामध्ये 1 रुपया शेकडा जरी पैसा आपण उपलब्ध केला तरीही खूपसा पैसा. आता हे मी अनेक ठिकाणी सांगतो की शिक्षण नावाची गोष्ट ही त्या शिकवणाऱ्यांना आणि शिकणाऱ्यांना आर्थिक ओझं न होता झाली पाहिजे. शिकणाऱ्यांच्या मनावरती जर पैशाचं प्रेशर असेल तर त्याला नीट शिकता येणार नाही आणि मग फार फार मोठ्या प्रमाणात फी असेल तर शिक्षण झाल्यानंतर तो पैसा कसा वसूल करायचा याच्या काळजीमध्ये आमचे विद्यार्थी असतात. म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर व्हायचं आहे, 30 लाख रुपये फी, झाला कुठेतरी डॉक्टर. हे जे घालवले पैसे ते पैसे आता वसूल करायचे आहेत. मग ते वसूल करण्यासाठी डिस्टिल वॉटरचं इंजेक्शन खेड्यातल्या माणसाला देऊन सुद्धा पैसे वसूल केले जातात. म्हणजे हे जरा मला फार गंभीरपणे, म्हणजे शिक्षणासंबंधी फार गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि या देगलूर महाविद्यालयाची जी एक संकल्पना होती, एक मोठं केंद्र निर्माण झालं. मला असं वाटतं की 1963ला देगलूरचं महाविद्यालय सुरू झालं आणि 65च्या जूनमध्ये 10वी झाल्यानंतर मी त्या महाविद्यालयात दाखल झालो. छोटंसं महाविद्यालय होतं, नदीच्या काठावरती, एक 5-7 खोल्यांचं इमारत होती. पण त्या ठिकाणी निवडलेला प्रत्येक शिक्षक हा अत्यंत गुणवान आणि अत्यंत निष्ठावान असा शिक्षक होता. मी देगलूरला शिकलो याचं कधीही वाईट वाटत नाही, उलट मला अभिमान वाटतो की मी देगलूरला शिकलो. त्याचं एक कारण असं की इतकी निष्ठावान माणसं यांनी आम्हाला कसं जगावं ते शिकवलं ना. म्हणजे आम्हाला तिथे तांबोळी सर तर होतेच मराठी शिकवायला, पण हिंदी शिकवायला जाजू नावाचे सर होते.
आता ह्या 2 सरांचं वैशिष्ट्य असं की यांच्या घरी आम्ही कायम जायचो. म्हणजे तांबोळी सरांच्याकडे तर आम्ही जातच होतो. आणि राजू आणि रवी ही जी त्यांची दोन्ही मुलं आहेत ती फार लहान होती. मला वाटते रवी हा 3 वर्षाचा असेल आणि राजू हा 6 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा असेल. तसं त्यांच्या घरामध्ये आम्ही थोडेसे 17 वर्षाची, म्हणजे एवढाच फरक होता. त्यांच्या घरातच असायचा. आणि त्यांच्या घरचं जे ग्रंथालय आहे हे ग्रंथालय आमच्यासाठी कायम मोकळं. म्हणजे 2 विद्यार्थी असे होतो आम्ही की मी आणि वसंत जाधव, की आम्हाला ते विचारायचे, हे तू अमुक वाचलं का, करंदीकरांचं अमुक पुस्तक नवीन आलंय ते वाचलं का. तर वाचलेलं नसेल ते घेऊन जा. आता हे जे आहे मला असं वाटतं की फार महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर पुष्कळ आमचे शिक्षक असे असतात, काय पीडीचा मुलगा, PUCचा मुलगा तो काय कविता लिहिणार असं म्हणून त्याच्याकडे बघतात. तांबोळी यांचं वैशिष्ट्य असं की लिहू इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलाचं अक्षर आणि अक्षर वाचून त्यात काही तथ्य आहे की नाही ते सांगायचे. आम्ही सगळे कविता लिहायचो त्या काळात आणि तांबोळींना दाखवायचो. तांबोळी सर कधीतरी ते हे बरोबर नाही, ते बरोबर नाही असं तसं चर्चा करायचे आणि ते कुठेतरी पाठवायचे. आमच्या कविता तांबोळींच्या पत्रांनी गेलेल्या आहेत. मांडवी, संपादक मांडवी यांची सनवेवी हे पाठवित आहे, माझा विद्यार्थी आहे, चांगल्या कविता आहेत आणि हे बघा. तेव्हा तांबोळी सरांचं घर हे आमच्यासाठी ग्रंथालय होतं, आमच्यासाठी मायेचं ठिकाण होतं, आमच्यासाठी महाविद्यालय होतं, आमच्यासाठी सर्वच होतं. आणखी एक गोष्ट असते ती अशी की शिक्षक याचं घरसुद्धा उदार असलं पाहिजे. म्हणजे नुसता शिक्षक उदार असून चालत नाही, त्याचं घर उदार असलं पाहिजे. नाही तर विद्यार्थी घरात आल्या आल्या त्याला कसं घालवून द्यायचं हे घराला बरोबर माहीत असतं. मी आपल्याला सांगतो, तांबोळी ताई ह्या उदार अशा प्रकारच्या असल्यामुळं त्यांना आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्याविषयी आणि विशेषतः आम्ही कविता लिहिणारे जे होतो त्यांच्याविषयी आस्था होती, प्रेम होतं. आम्ही त्यांच्या घरातले होतो. तेव्हा आता एक तांबोळी सर आम्हाला शिकवायला होते. ते कॉलेजचं एक वेगळेपण मी आपल्याला सांगितलं आणि ते कॉलेजची जी संकल्पना होती त्याचं वेगळेपण होतं. त्या ठिकाणी जे शिक्षक होते, आमचे जाजू नावाचे जे सर होते, ते म्हणजे हे जसं आम्हाला मराठीतली पुस्तकं देत असत ते जाजू हिंदीतली द्यायचे. आणि त्या काळामध्ये धर्मवीर भारती, कमलेश्वर हे सगळं आम्ही वाचून काढलं. नवे नवे लेखक म्हणजे हिंदीमधली जी नवसाहित्य जे आहे ते सगळं आम्ही वाचलं. धर्माधिकारी हे प्राचार्य होते. धर्माधिकारींच्याबद्दल खरं म्हणजे खूप बोलायचं आहे, खूप बोलता येईल. आणि मला स्वतःला असं वाटतं की मी आयुष्यभर काही एक ज्या निष्ठा मानतो त्या निष्ठांचं उगम कुठेतरी देगलूर आणि धर्माधिकारी यांच्याजवळ आहे. जे काही आपण मूल्य मानतो, जी काही निष्ठा मानतो ते सगळं त्या देगलूरमध्ये आहे. आणि काय म्हणू आपण की त्या महाविद्यालयाचे एक संस्कार हे अतिशय महत्त्वाचे अशा प्रकारचे मला वाटतात. आणि जी काही जडणघडण झाली आम्हा सर्व विद्यार्थ्यांची त्यामध्ये तांबोळी आणि देगलूरचं सगळं वातावरण, धर्माधिकारी, जाजू, गोपछडे ह्या सर्व लोकांचा एक फार महत्त्वाचा भाग आहे. आणखी एक गोष्ट असते ती अशी, जसं मी आपलं सांगितलं की कविता लिहिणारे मुलं खूप असतात, कॉलेजमध्ये असतात, शाळेमध्ये असतात. त्यांना कोणतरी सांगायला पाहिजे असतं, कोणतरी पाठीवर थाप मारायला पाहिजे असते. ही तर असते. तांबोळी हे असे मुलांमध्ये रमणारे, तरुणांच्यामध्ये रमणारे असे शिक्षक होते. मला असं आठवतं की अर्थात ते जे महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अनेक मुलांच्याकडे
एक स्वतःला शहाणं समजण्याची वृत्ती असते तशी माझी होती त्या काळामध्ये. मी कॉलेजमध्ये गेलो, मला असं वाटलं की काय फार मोठा मनुष्य आहे मी. आणि वाचन वगैरे मी करत असे, म्हणजे कधीतरी 8वी 9वीपासून किंवा त्याच्या आधी 3री 4थीपासून मी काही वाचायचो. एकदा मी तांबोळी सरांना गाठलं आणि त्यांना 4 ओळी म्हणून दाखवल्या. सर याचा अर्थ सांगा. त्या ओळी मला आठवत नाहीत, पण मला असं वाटलं तर काय तांबोळी नाही येतं. पण त्याने ते सांगितलं की, आणि त्याने हेही सांगितलं की बाळा हे तू कुठून वाचून आलेला आहेस हे मला माहिती आहे, अमक्या अमक्या ठिकाणी हा संदर्भ आहे आणि तो आला आणि ते त्याचा बरोबर त्याने अर्थ सांगितलं मला. पण आता हे मी कशासाठी सांगतो की पुष्कळदा असं होतं की शिक्षकांना जर एखादा विद्यार्थी असा प्रश्न विचारणारा, त्यांना अडवणारा किंवा त्यांना अडचणीत आणू पाहणारा असा जर थोडा जरी लक्षात आला तरी शिक्षक ताबडतोब डूख धरतात आपल्या विद्यार्थ्यावर. म्हणजे ही खरी गोष्ट आहे बरं का. म्हणजे इथे उपस्थित जे कोणी शिक्षक असतील त्यांच्याबद्दल नाही हे, पण ही खरी गोष्ट आहे. मी आपल्याला सांगतो त्या क्षणापासून तांबोळींचं माझ्यावरचं प्रेम वाढलं की नाही हा मुलगा काहीतरी करतोय, चांगलं करतोय असं त्यांचं वाढलं. आणि तरुणांच्यामध्ये रस घे, जसं आता आमच्या जगदीशनी सांगितलं की ते संमेलनामध्ये ते आलेले होते, अशा अनेक तरुणांच्या संमेलनात ते जाऊन बसायचे. म्हणजे या ठिकाणी लोलेकर आणि इतर सगळ्या लोकांनी जी संमेलनं सुरू केलेली होती, मला वाटते सलग 10 संमेलनाला तांबोळी जाऊन बसत असतच कुरुंदकरांच्या बरोबर. त्यांना रस होता. तर शिक्षकांच्याबद्दल बोलत असताना एक गोष्ट सांगायला हरकत नाही. 2-3 प्रकारचे शिक्षक असतात. त्याच्यातले काही शिक्षक फार हिप्नोटायझिंग असतात, प्रभावित करणारे असतात. ते एवढे प्रभावित करतात की तुमचे शब्द ते काढून घेतात. मला असं वाटतं की शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये असे शिक्षक फारसे उपयोगी ठरू नयेत. काही शिक्षक असे असतात की जे तुमच्या मनात काय आहे ते सांगत राहतात, तुमच्या मनात काय आहे त्याचं ते फुलवत राहतात, तुमच्या मनातलं जे आहे ते, म्हणजे आपलं व्यक्तिमत्व लादत नाहीत. असे काही शिक्षकांचे अनेक प्रकार सांगता येतील. आणि असे जे दुसऱ्या प्रकारचे शिक्षक असतात ते मला शिक्षणाच्या प्रक्रियेतले अत्यंत महत्त्वाचे घटक वाटतात. कारण जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या निर्मितीशीलतेला आणि विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला शिक्षक फुलवत नाही तोपर्यंत ती शिक्षण प्रक्रिया घडतच नाही. मी आपल्याला हे सांगू इच्छितो की चांगला शिक्षक तो की जो विद्यार्थ्यांना असं सांगतो की तुझी जी मतं असतील ती मतं तू मांड, पण त्याचं एक लॉजिक जे असतं ते लॉजिक तू वापर. ते वापरण्यासाठी मी तुला मदत करतो. तुझी मतं मला मान्य असतील असं नव्हे, पण तुझी मतं तू मांड. काही शिक्षक असं अजिबात नसतं. त्यांना असं वाटतं की आपण वर्गात जे सांगितलं ते फायनल, ते त्यांनी लिहून घेतलं पाहिजे, ते परीक्षेमध्ये लिहिलं पाहिजे, तेच सगळं केलं पाहिजे. आणि तर ही पद्धत नाही. मला सुदैवाने माझ्या आयुष्यभरामध्ये इतके चांगले शिक्षक मिळाले की त्यांनी मला कधीही असं म्हटलं नाही की माझी मतं तुम्ही सांगा. तांबोळी त्यांनी मला सुरुवातीला हा संस्कार केला. पुढे वाला कुलकर्णी होते, सुधीर रसाळ होते, आणि हे माझ्या लक्षात नव्हतं आलं. पण पुढे जेव्हा आम्ही डॉक्टर रसाळांचा सत्कार केला, ते निवृत्त झाले त्यावेळी, तेव्हा रसाळ तिथे भाषण करताना असं म्हणाले की मला माझ्या जवळ असणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये माझ्या मतांना विरोध करणारे हे लोक आहेत.
आणि त्याचा मला अभिमान वाटतो. तर मला काही कळे ना की हे कोणाबद्दल बोलतायत. ते म्हणाले की इथे कोतापल्ले आहेत, हे माझ्या मताला विरोध करणारे गृहस्थ आहेत, पण ते मला जवळचे आहेत. हे मला का महत्त्वाचं वाटतं की ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये आपला शिष्य आपल्या विचाराच्या दबावाने दबून जाता कामा नये, याची काळजी शिक्षकांनीच घेतली पाहिजे. नाही तर मग पोपट तयार होतात. म्हणजे शिक्षक जे बोलला तेच विद्यार्थी बोलतात, ते विद्यार्थी जे बोलला तो पुढचा विद्यार्थी बोलतो, त्याच्या पुढचा विद्यार्थी तेच बोलतो. 10 पिढ्या गेल्या तरीही मुद्दा बदलतच नाही. ह्याला मी शिक्षण प्रक्रिया म्हणत नाही, याला मी ज्ञान प्रक्रिया म्हणत नाही. हे तांबोळी सरांनी आम्हाला सांगितलं. हे आम्हाला धर्माधिकारीने सांगितलं की नाही, तुम्ही आमच्या विरोधी मतं मांडा. आणि आत्तासुद्धा मी आपला सांगतो की तांबोळी सरांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये मतभेद आहेत. मी बांधिलकी मानणारा माणूस आहे. तांबोळी सर ते म्हणतात, अहो कसली बांधिलकी? मी म्हणतो, सर तुम्ही आयुष्यभर निष्ठेने कविता लिहिली, हीच बांधिलकी की? जरा बांधिलकीची चर्चा आपण बाजूला ठेवू, पण तुम्ही आयुष्यभर एकनिष्ठपणे कवितेशी शब्दाशी बांधील राहिला आणि कुठल्या तडजोडी केल्या नाहीत आणि शब्दांचा वापर करून कुठलं पद मिळवलं नाहीत, ही सुद्धा बांधिलकीच हो. आणि नाहीतरी काय पुष्कळदा आता राजकारणाचा उल्लेख केला. आमच्या इथे कोणीतरी, राजकारण म्हणजे तरी काय हो शेवटी, की मी लेखक आहे, मी कवी आहे आणि त्याचा वापर करून अमुक अमुक मला द्या, आणि ते जर देत नसाल तर मग काय करता येईल हे करणं. मला असं वाटतं की हे करणं काही बरं नसतं. आणि असे न करणारे लोक हे काहीतरी चांगलं करू शकतात. आणि आता मला माहिती आहे की मंत्रालयाच्या भोवती फिरणारे खूप साहित्यिक आहेत. तांबोळी सर कधी फिरताना मला दिसले नाहीत. तुम्ही म्हणाल मग तुम्ही काय वॉचमन आहेत का तिथले? कोण साहित्य खिंडतोय, कोण हिंडत नाही. पण मधले 5 वर्ष नाईलाजानं का होईना मला तिथे जावं लागायचं. आजूबाजूला मी बघायचो काय चाललंय काय नाही. मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की आपण ज्या निष्ठेने लेखन करता, आपण ज्या निष्ठेने कविता लिहिता, इतर लेखन करता, आणि आपली मुलं आपले विद्यार्थी वाढताना तुम्हाला आनंद होतो. म्हणजे त्यांनी माझ्यावरती लेख लिहिलेला आहे, माझा नागनाथ ह्या नावाचा लेख लिहिलेला आहे. तर आपला विद्यार्थी वाढला पाहिजे, त्याची मतं वेगळी असतील तरी चालतील. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की तांबोळी ह्यांचं जे शिकवणं होतं ते आम्हाला स्वतंत्र करणारे शिकवणं होतं की तुम्ही तुमच्या विचाराप्रमाणे विकसित होत राहा, असं सांगणारं शिकवणं होतं. आणि हे सगळं करताना धर्माधिकारी नावाचे प्राचार्य होते. ते पुन्हा एक वेगळीच वल्ली होती. म्हणजे अशी वल्ली साधारणतः कुठे सापडत नाही. अशा प्रकारचे हे गृहस्थ होते. मला स्वतःला फार आनंद होतो, फार बरं वाटतं की आपण देगलूरला शिकलो. आणि देगलूरला शिकल्यानंतर मी सरळ नांदेडला गेलो. म्हणजे आपलं औरंगाबादला गेलो, मध्ये थांबलो नाही नांदेडला. तेव्हा नांदेड जिल्ह्याशी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणाशी माझा संबंध फारसा आला नाही. त्याचं कारण ते होतं की देगलूर ते औरंगाबाद असा तो प्रकार होता. पण जे झालं ते चांगलं झालं असं मला वाटतं. आणि आपल्याला इथे तांबोळी सरांनी जे काही निष्ठेने शिकवलं त्याचा नक्कीच उपयोग झाला मला आयुष्यात, माझ्या आयुष्यामध्ये, असंही मला वाटतं. या ठिकाणी तांबोळी सरांच्या 75 निमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. उत्तम प्रकारचं आरोग्य आणि दीर्घायुष्य त्यांना लाभो. त्यांच्या हातून उत्तम अशा प्रकारची कविता लिहिली जावो. कारण आता असं झालं आहे की तांबोळी सरांची कविता आता अधिकाधिक प्रगल्भ, अधिकाधिक काहीतरी तत्त्वज्ञानात्मक अशा पातळीवरती
चाललेली आहे. असा एक कवितेचा प्रवास अधिक प्रगल्भतेने, अधिक तत्त्वज्ञानाच्या पातळीवरती जाणार अशा प्रकारचा हो, अशा प्रकारची एक भावना व्यक्त करतो. आणि इथे दुसरे कवी मंगेश काळे, इथे त्यांना आपण भवभूती पुरस्कार दिला. एका नवा पुरस्कार आपण सुरू करत आहात. खरं म्हणजे नांदेडकरांना एक पुरस्कार कायम टिकवून ठेवणं काय अवघड गोष्ट आहे का? आता इथे संयोजक म्हणाले किंवा पुढल्या वर्षीचं काय आम्हाला नाही सांगता येत. हां, तर मला असं वाटतं की ही फार चांगली गोष्ट होईल. म्हणजे भवभूतीच्या नावाने पुरस्कार देणं, एखाद्या कवीला दरवर्षी पुरस्कार देणं. आणि नांदेडला काय कमी आहे हो? म्हणजे या ठिकाणची माणसं मोठी कर्तबगार आहेत. त्याने मनात आणलं तर ते खूप करू शकतात आणि ते इथे व्हावं असं मला वाटतं. आणि मी मंगेश काळे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या कवितेची आपण सगळे वाट पाहूयात अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि संयोजन समितीने मला इथे बोलावलं त्याच्याबद्दल मी संयोजन समितीचं मनपूर्वक आभार मानतो आणि